क्या बोलते भाई लोक, जय शिवराय. उठलो बा सकाळी सकाळी, मॅडला कुठं जायचं, तर ट्रिप आलती होती ना आपल्याला आजनसराची. निघालो मग कृष्णादा, मी न मुन्या तिघं जण. कृष्णादानं ट्रिप सांगितली होती आपल्याला का धामणगावून माझ्या मावशीच्या घरचा स्वयंपाक आहे म्हणे, आजनसराला जायचं आहे म्हणे. भरलं तिथून सामान निघालो. मग मुन्याला म्हटलं तू गाडी चालव, मग आम्ही म्हटलं व्हिडिओ काढतो. पोचलो बा आजनसऱ्यामध्ये. आजनसऱ्यामध्ये पोचल्यावर गर्दी पाहतो तर भयानक होती बा. काही म्हणजे पाहायची गरजच नाही, लयच गर्दी होती. तिथून समोर गेलो, म्हटलं भाऊले, मुन्या म्हटलं तू गाडी पार्किंगला लावून द्या. म्हटलं ठीक आहे म्हणे. पार्किंगला दिली गाडी लावून. तिथून निघालो मग आम्ही दोघं जण पैदल पैदल. कुठं जावं म्हटलं तर मुन्या मला चालणं बी म्हणे, आपण एक काम करू म्हणे, सरळ सरळ पाणी गिनी पिऊ म्हणे. इकडे यायच्यावाला स्वयंपाक चालू होता, पाणी गिनी पिलो बा. तिथून निघालो मग आम्ही. डायरेक्ट गेलो, दर्शन गिर्शन केलं महाराजांचं. म्हटलं आता काय करा, मुन्या म्हणे आपण आता एवढ्या दूर आलं तर यात्रा फिरू म्हणे. म्हटलं ठीक आहे म्हटलं, चाल मला. मग यात्रेत गेलो बा फिरायले. पोट्टे गिट्टे मस्त बाटप त्याला वाटे का वाटप होतं का मस्त आंघोळ करू राहिले, केल्यासारखे करू राहिले होते. मग तिथून निघालो मग दोघे जण. आलो बा डबल गाडीपाशी. गाडीपाशी गेलो, बिलकुल बागायदा हे सामान टाकलं होतं मी नवीन, बिलकुल बागायदा. मग गेलो, जेवण खावण केलं. तिथून जेवण खावण केलं. मुन्याला म्हटलं तू सरळ सरळ एक काम कर, गाडी लावून दे म्हटलं. गाडीतनी सामान गिमान भरलं. तिथून निघालो मग आम्ही तिघं चौघे जण. कुठं होतं धामणगावला यासाठी. चला मग आजचा ब्लॉग इथंच खतम करतो, बाकीचं उद्या बोलू. ऋषा बोलते लोगों के दिल के दरवाजे खोलते. बाय बाय, गुड नाईट.